नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला मित्रांनो, आज 3 जानेवारी 2025 आजच्या दिवशी काहीतरी नवीन गोष्ट शिकूयात, काही नवीन माहिती तुमच्यासाठी. तर मित्रांनो, सहज जनरली मी एक म्हणजे वाचनातून आलेली माहिती मी तुमच्यासमोर सादर करतोय की जी आपल्याला कदाचित फळ लागवडीमध्ये महत्त्वाची आहे. तर तुम्हीही अभ्यास करा, मी एक अनुभव शेअर करतोय. तर मित्रांनो, एक जनरली चर्चा म्हणून मी तुमच्याशी बोलतो. हे असंच किंवा ते तसंच मी असं आर्ग्युमेंट अजिबात करत नाही. हे फक्त एक पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या, ह्या विषयाचा मी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बोलतो की फळबाग लागवडीमध्ये एक सगळ्यात म्हणजे महत्त्वाची म्हणजे सफरचंद फळबाग लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ते वातावरण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का मित्रांनो. तर वातावरणावरती भरपूर गोष्टी अवलंबून असतात. तर आता मित्रांनो, कसं असतं सांगतो. जनरली टेम्परेचर किती असावं फळबागेमध्ये वगैरे. तर आता आपल्या हे सफरचंदशी रिलेटेड मी चर्चा करतोय. इतर फळबागांचा मला जास्त अनुभव नाही. तर काय असतं मित्रांनो, साधारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर. आता टेम्परेचर छाटणीनंतरचा हा विषय आहे. छाटणीनंतर मित्रांनो, ह्या अगोदरही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी हेच बोललेलो आहे. तर मित्रांनो, सगळ्यात छाटणीनंतरचा महत्त्वाचा भाग असतो ते पाणी दिल्यानंतर येणारी फुलं. ते फुलांचं फळामध्ये सेटिंग होण्यासाठी किती टेम्परेचर लागतं. तर ते टेम्परेचर कशावर डिपेंड आहे मित्रांनो. जरी फुलं निघाली तरी त्याचं परागीभवन करणं सगळ्यात पोलिनेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. तर मित्रांनो, मधमाशीच्या माध्यमातून हे पोलिनेशन होत असतं, हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, साधारण मधमाशी जी आहे ही मधमाशी साधारण 15 डिग्री टेम्परेचरला बाहेर येऊ शकत नाही नेक्टर आणि पोलन गोळा करण्यासाठी, आणि त्याचबरोबर 40पेक्षा जास्त टेम्परेचरलाही ती बाहेर येऊ शकत नाही. तर मित्रांनो, ती किती टेम्परेचरला बाहेर पडते. तर मित्रांनो, ती साधारण 22 डिग्रीपासून 30 डिग्रीपर्यंतच्या टेम्परेचरला मधमाशी ही बाहेर पडत असते परागीभवनासाठी, नेक्टर आणि पोलन घेण्यासाठी. तर त्यामुळं हे टेम्परेचर आपल्याला कोणत्या वातावरणात भेटू शकतं, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये भेटू शकतं, हे तुम्ही डिसाईड करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग आला ह्युमिडिटी किती असावी हवेमधली, म्हणजे बाष्पीभवन म्हणजे आर्द्रता ही किती असणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, 40 ते 60 अंश सेल्सिअस ह्युमिडिटी असणं अपेक्षित आहे. ह्या ह्युमिडिटीवरती ह्या 40 ते 60 अंश सेल्सिअसमध्ये मित्रांनो, झाडामध्ये प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया खूप चांगल्या पद्धतीने होत असते, आणि ह्या टेम्परेचरला मित्रांनो बुरशींचा प्रादुर्भाव होत नसतो. तर मला म्हणायचं काय, टेम्परेचर 22 डिग्री ते 30 डिग्रीपर्यंत, ह्युमिडिटी 40 ते 60 डिग्रीपर्यंत अपेक्षित असते. म्हणजे ह्युमिडिटी म्हणजे कसं, हवेमध्ये असणारी बाष्पाची क्षमता. तर ह्याही गोष्टी मित्रांनो तितक्याच महत्त्वाच्या असतात. ह्युमिडिटीवरतीही ह्या गोष्टी डिपेंड असतात. तर ह्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात मित्रांनो, फळबागेमध्ये ह्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त तुमच्या चर्चेचा विषय म्हणून मी हे तुमच्या निदर्शनास आणत आहे मित्रांनो. कदाचित तुम्हीही ते अनुभवा, विचारा, कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. तर ह्यासारख्या बारीक सारीक गोष्टींचा जर तुम्ही फळबाग लागवडीमध्ये विचार केला तर ह्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होऊन जाईल. काय असतं मित्रांनो, ह्युमिडिटी जर जास्त असेल आणि फ्लॉवरिंग जरी झालेलं असेल तर मित्रांनो फुलगळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. बुरशींचा
प्रादुर्भाव होत असतो. तुम्हाला मी मागती काय फुलंसुद्धा दाखवली होती, पाकळ्या वगैरे जळून गेलेल्या वगैरे. ते ह्युमिडिटी, आर्द्रता किती आहे यावरती पण खूप डिपेंड असतं मित्रांनो. त्याचबरोबर वेगवेगळ्या बुरशींचाही प्रादुर्भाव त्या स्टेजला होत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, वर्षभरामध्ये 125 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो चांगली फुलधारणा होण्यासाठी. हेही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. त्याचबरोबर सफरचंद फळबागेमध्ये चिलिंग हॉर्स हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, कमीत कमी वर्षभरामध्ये 200 तास चिलिंग हॉर्स त्या झाडाला भेटणं अपेक्षित असते. तर ह्या ज्या काही मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या गोष्टींचा तुम्हीही विचार करा, जेणेकरून फळबागेमध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न कमवू शकाल. हे मी एक ट्रायल बेसिसवर केलेला प्रयोग आहे. ज्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय. ते तुम्हाला कितपत योग्य वाटते तेही पहा. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मित्रांनो सोडून द्या. तर अशाच काही नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. आणखी आता ह्या ठिकाणी फ्लॉवरिंग झालेलं आहे चालू. आता हळूहळू फुलंही निघू लागतील. तर चला मित्रांनो, परत अशाच बारीक सारीक गोष्टी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी घेऊन येईल, की ज्यावरती तुम्ही विचार कराल. आणि विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो. परत भेटू एका नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके. धन्यवाद.